पाकिस्तान सोडून पाक नेते परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत। एकेवेळी पाकिस्तान भारताला खरं तर धडा शिकवू असं म्हणणारे नेते आता पाकिस्तान सोडून पलायन करतायत। पाकिस्तान सोडून पाक नेते परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे पाकिस्तान किती भयभीत आहे याचा अंदाज यावेळी लावला जाऊ शकतो। चार्टर्ड प्लेनमधून अनेक नेते आता पाकिस्तान सोडून परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत। खरं तर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया मागच्या आठवड्याभरापासून पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या येतात त्यामध्ये आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, जोरदार प्रत्युत्तर भारताला देऊ असं म्हणतात। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्या सोबत जोडलाय। आवेश, आपण खरं तर पाहतोय ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, पाकिस्तानी हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलाय आणि पाकचे मिसाईल ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडले आहेत आणि BSF कडून दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे। 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे आणि ज्या प्रकारच्या घडामोडी पाकिस्तानात घडतात आवेश, सर्वात महत्त्वाचं की एकीकडे पाकिस्तानी लष्करामध्ये ज्या प्रकारची अस्वस्थता आहे, इम्रान खान समर्थक रस्त्यावरती उतरले आहेत, 7 महत्त्वाची शहरांवरती हल्ला करण्यात आला आहे, त्यामध्ये कराचीचं बंदर आहे, त्या व्यतिरिक्त रावळपिंडीचा भाग आहे। सध्या नेमक्या या संदर्भातले काय ताजे अपडेट, कारण पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढल्याचं स्पष्ट दिसतंय। नक्कीच, कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची पहिलेपासून आर्थिक स्थिती चांगली नव्हती, पण पाकिस्ताननं दहशतवादाला पहिलेपासून खतपाणी दिलेलं। 22 तारखेला 22 एप्रिलला पहलगाम इथे निपरात नागरिकांवर हल्ला केला, त्याच्यात खास करून पुरुषांना टार्गेट केलं, ते पण त्याच्या महिलांसमोर। त्यानंतर भारतानं पाकिस्तान सरळ इशारा दिला होता की आम्ही जशास तसे उत्तर देऊ आणि हे उत्तर इतकं भयानक असेल की तुम्ही हे कधी स्वप्नात पण विचार करू शकता। त्याचप्रमाणे भारतानं 2 दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या दहशतवादी तळावर हल्ले केले, त्याच्यात बरेच 2-3 संघटनेचे महत्त्वाचे दहशतवादी सुद्धा ठार झाले आणि काल मध्यरात्री पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्सनं ते हाणून पडला। मग त्यानंतर पुन्हा एकदा भारतानं ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। लाहोर असो, रावळपिंडी असो, इथं मोठ्या प्रमाणात ड्रोनचे हल्ले झालेले आहेत। आज PCLची मॅच होती, ते सुद्धा पाकिस्तानला रद्द करायला लागली आणि एक प्रकारे नागरिकांचा असंतोष सुद्धा पाकिस्तान स्वतःहून अंगावर ओढून घेतला। त्यानंतर आज संध्याकाळी 8च्या सुमारास पाकिस्तान पुन्हा जम्मू भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा भारताच्या डिफेन्सनं ते हाणून पाडला आणि पुढच्या अर्ध्या तासात पाकिस्तानवर 100 हल्ले भारताने केलेले आहेत। INS विक्रांत असेल किंवा ड्रोन असेल, या दोघांच्या सहाय्यानं पाकिस्तान 12 शहरात तुफान गोळीबार केला, त्याचे हल्ले केलेले आहेत आणि त्याचमुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा संकट आलं। एकीकडे भारताचा हल्ला तर दुसरीकडे बलोच आर्मी पाकिस्तानच्या सैनिकांना टार्गेट करतात। गेल्या 2-3 आठवड्यात बलोच आर्मीनं पाकिस्तानचे 50 ते 55 सैनिकांना मृत्युमुखी पाडलेला आहे। तसेच बलोच आर्मीनं आज संध्याकाळी जेव्हा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळी बलोच आर्मीनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या चौक्यावर हल्ला केला। तसेच जे बलुचिस्तानमध्ये गॅस पाकिस्तानला पुरवला जातो त्यावर सुद्धा गॅस लाईन बलोच आर्मीनं तोडली, त्यामुळे आता पाकिस्तान संकटात सापडला आहे। दुसरीकडे बघितलं, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला, तुमच्या देशातील दहशतवादी आहेत त्यांच्यावर कारवाई करा असा इशारा दिला होता। त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे आणि पुढची काय रूपरेषा आहे ते त्या बैठकीतून ठरवण्यात येईल। करण, नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।